पारनेर तालुक्यात अवैध दारू अड्ड्यांवर LCBचे छापे, 2 गुन्हे दाखल, 65,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पारनेर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. शिरापूर आणि सावरगाव शिवारात टाकलेल्या छाप्यांमध्ये गावठी हातभट्टी आणि विदेशी दारूची विक्री करणाऱ्या 2 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 65,170 रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे. पहिली कारवाई पारनेरजवळील शिरापूर गावच्या शिवारात करण्यात आली. तेथे पोलिसांच्या पथकाने गावठी हातभट्टीवर छापा टाकून स्वप्नील सयाजी उचाळे या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 53,000 रुपये किमतीची 30 लिटर तयार गावठी दारू आणि 1,000 लिटर कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. दुसरी कारवाई सावरगाव शिवारातील अप्पा ढाबा येथे करण्यात आली. तेथे बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री करणाऱ्या परेश साहेबराव चिकणे या आरोपीला पकडण्यात आले. पारनेर पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, अमोल आजबे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.